नमस्कार शेतकऱ्यांनो, माझं नाव गणेश गाजरे, गाजरवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. येथे आपला गावरान कुक्कुटपालनाचा फार्म आहे. काय असतं साहेब माहिती का, गावरान कुक्कुटपालन म्हणजे गावरान कोंबडी म्हटलं की सर्वांचं बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो, 1-2-5 पाहिजे, त्याचे 4-5 अंडी येणं, बरोबर. घरामध्ये खाणं, हो. याच्या पलीकडे तिची व्याख्याच नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणात असलं पाहिजे, काही केलं पाहिजे अशी व्याख्याच नाही. हो. प्रत्येकाला असं वाटतं कोंबडी म्हणजे एकदम घरगुती. हिला जर व्यवस्थित अभ्यास करून आणि हे करण्याचा निर्णय घेतला तर मोठ्या प्रमाणात होता. आमचा तसा शेतीचा व्यवसाय, हो. म्हणजे शेतीला जोडधंदा पाहिजे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, मग त्या शोधामध्ये करत असताना मग संकल्पना कुठली गावरान कुक्कुटपालन केलं पाहिजे. मग आता गावरान कुक्कुटपालन केलं पाहिजे, मग त्याचा थोडा अभ्यास केला आम्ही. बरोबर. आणि कोणत्या गोष्टीला धंदा म्हटलं की त्याला एक विशिष्ट स्वरूप पाहिजे, हो. तरच त्याला आपण धंदा म्हणू शकतो. आणि बरोबर. आपण जर 1-2-5 कोंबड्या पाळल्या तर घरगुती तो धंदा होऊ शकत नाही आपला. बरोबर. मग त्यासाठी त्यांच्याकडून जाणून घेतल्यानंतर मग खरी त्याला आपल्याकडे संख्या पाहिजे व्यवस्थित, हो. आणि संख्या असेल तर तो धंदा होईल. नाही तर मग त्याला धंदा मानव त्या हिशोबाने आम्ही मग थोडी संख्या जादा ठेवून व्यवस्थित प्लॅनिंग करून करायचा निर्णय घेतला. नाही, शेतकऱ्यांनी सुरुवात करताना काय घेतलं पाहिजे, एक अनुभवी व्यक्तीचा अनुभव विचारला पाहिजे, हा. याच्यातला अभ्यास केला पाहिजे. हा. आणि छोटे जे पिल्लं असतात त्याला हो. ठराविक टायमासाठी ब्रुडिंग करावं लागतं. मग आता समजा 1 दिवसाचं पिल्लू, त्याला 1 महिनाभर ब्रुडिंग वगैरे करायला, तर त्याला सुरुवात करायची. त्यांनी घेताना सुरुवातीला 1 महिन्याची पिल्लं घेतली पाहिजे. बरोबर. आपल्याला अनुभव राहत नाही, हो. त्यामुळे मरणं होणे हो. या गोष्टी साहजिकच टाळल्या जातात, कारण त्याची ब्रुडिंग करणं आपली सवय नाही. आणि ज्याला हा. अनुभव असेल त्यांनी छोटी घेतली तर काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे सर. त्यामुळे मग मरतूक याचा त्याचा फारसा काही विषय येत नाही या धंद्यामध्ये.